नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। सासवड येथे गणेशोत्सव चतुर्थी निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्यतेचा नारा। सासवड येथील अमर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव जागेत नवीन मंदिराची निर्मिती केली जात आहे। या निमित्ताने निधी संकलनाचे काम सुरू असून सासवडचे रहिवासी असणारे रशीदभाई दादू आत्तार यांनी पैलवान आसिफभाई आत्तार आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 1,19,310 रुपये निधी देऊन हिंदू मुस्लिम ऐक्यतेचा नारा दिला। त्याचबरोबर मोरिया डेव्हलपर्सचे नानासाहेब कुंभार यांनी देखील मंदिरासाठी 51,000 रुपयांचा निधी जमा केला। या मंदिरासाठी 1 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती अमर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संग्राम चव्हाण यांनी दिली। यावेळी सोळंकी ज्वेलर्सचे कपिल सोळंकी, सासवड भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, प्रशांत मेहत्रे, प्रसाद पांडकर, प्रशांत गोलांडे, समीर चौधरी, सागर वारघडे, कैवल्य निरगुडे, कृष्णा झिरंगे, सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, गणेश चौधरी, महेश जगताप, केदार बोत्रे, महेश शेडगे, नंदकुमार सोळंके, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले। सूत्रसंचालन शैलेश कुवाड यांनी तर आभार माजी नगरसेवक संजय काटकर यांनी मानले। धन्यवाद। एनर्जी ताऱ्यानंतर येते। सहज नाना म्हणला की आपल्याला आरतीसाठी जायचंय, क्षणात त्याला होकार दिला आणि ताऱ्यानंतर आपले चव्हाण साहेब यांनी सुद्धा म्हटलं की आपणही काही इच्छा असेल तर ती व्यक्त करा। निश्चितच माझ्या परीने जी फुलाची पाकळी ही मी या गणेश चरणी अर्पण करेल अशी मी ग्वाही देतो आणि निश्चितच त्याचा एक चांगल्या प्रकारचा जी काही पॉझिटिव्ह एनर्जी ती सगळ्यांमध्ये निर्माण होणार आहे आणि या संपूर्ण कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन एक देखणं असं मंदिर तयार व्हावं अशी एक गणेश चरणी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। उपलब्ध होईल त्यामध्ये कारभारी असेल, आम्ही असेल, आमच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आम्ही बी तुमच्या मंडळाला गुप्तदान करणार आहे, पण त्या वेळेप्रमाणे आम्ही तुमच्याकडे येऊन दान करू आणि याला कुठेही काही कमतरता पडणार नाही अशा पद्धतीची आम्ही माझ्या भावना व्यक्त करतो आणि गणपती चरणी प्रार्थना करतो की हे मंदिर असंच सुबक आणि असं देखणे होते की ज्या ज्या माणसाने आपलं योगदान दिले त्याच्या कुटुंबामध्ये एवढी भरभराटी होते की त्या मंदिराला कधी विसरण्याची त्याच्या मनामध्ये सुद्धा भावना येऊन देणार आहे अशी गणपती चरणी प्रार्थना करतो। मनापासून आर्थिक शुभेच्छा देतो आणि मला एक मनापासून सांगूशी वाटतं की सासवड शहर हे पहिल्यापासून 18 पगड जातीचं बांधलेलं गाव आहे आणि या गावातील मेन चौक म्हणून अमर चौक आहे। आमचा जन्म झाल्यापासून आम्ही जी मूर्ती पाहतोय ती आजपर्यंत तीच मूर्ती पाहतोय। शेवट कार्य करत असताना जी मूर्ती आपण बनवतो त्या मूर्तीच्या मध्ये किती म्हणजे धार्मिकता असते, त्या धार्मिकतेमुळं इथलं मंडळ कित्येक वर्ष झालं आपली कल्पना आपला उत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा करत असताना जरी आता आपण तुम्ही सर्वजण यामध्ये सहभाग घेत असाल तर आमच्यासारखे सुद्धा कार्यकर्ते का त्यामध्ये ओढले गेलो, कारण त्या शक्ती ज्यावेळेस आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी जातो तिथं जे व्ह्यू निर्माण होतात आणि ते व्ह्यू निर्माण झाल्यानंतर ती मूर्ती असेल किंवा तिथलं धार्मिकता त्या माणसाला आकर्षित करते। आमच्यासारखे सुद्धा लोक इथं आकर्षित होतात। आज सासवडची परंपरा अशी आहे की सासवडचे नगराध्यक्ष सुद्धा म्हणून काम पाहण्याचं काम केलं मुस्लिम समाजाने, पलवानकीमध्ये नाव कमावण्याचं काम केलं मुस्लिम समाजाने। आज सासवडच्या भैरवनाथाचा संध्याकाळचा नगारा सुद्धा वाजला जातो तो मुस्लिम समाजाच्या आणि आता कित्येक मुस्लिम समाजाच्या घरातील लग्न किंवा इतर समाजातल्या लग्नामध्ये राहण्याचं आणि वागण्याचं काम जे केलं ते मुस्लिम समाजाने चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याची जुन्या पिढीतील आठवण जी रशीदबाईंनी ठेवली आणि या मंडळाला न सांगता जे गुप्तदान दिलं जातं ही पद्धत त्यांनी दाखवली। त्यांचं मनापासून कौतुक वाटतं। मला आता चव्हाण साहेबांनी मगाशी आम्ही नगरपालिकेपुढे बसलो होतो, मला म्हणले आम्हाला रशीदबाई 1,19,000 रुपये आणि वरती रक्कम देणार आहेत
तर म्हणलं बघा, आपण कार्यकर्ते, आपण हिंदू मराठा म्हणून जे बोलतो त्यापेक्षाही त्यांचं मन त्या दिवशी ते मला कार्यक्रमाच्या ज्यावेळेस इथं कार्यक्रम केला त्यापेक्षा जास्त उत्साही वाटत होते. आणि ह्या नवीन मंदिरासाठी हे जे आपल्याला हे सुवर्णसंधी आलेले आहे पुण्य कमावण्याची, तर हे जास्तीत जास्त आपण पुण्य कमावं हीच मी मंडळाच्या सभासदाच्या वतीने हे मी सांगतो. कुंभारकर साहेबांनी, महेशरावांनी जे विचार व्यक्त केले आणि म्हणजे स्वखुशीने आपल्याला धर्मासाठी, मंदिरासाठी जे काही अर्पण दिलं त्याबद्दल अमर गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आपण सर्वजण कार्यकर्ते त्यांचे आभार मानूया. आणि असंच योगदान सर्व कार्यकर्त्यांचं, त्याचबरोबर समाजातील प्रत्येक नागरिकाचं फुलाची पाकळी आपल्या गणपतीसाठी श्रद्धेने यावी अशी एक आशा व्यक्त करतो. आणि आज सगळे आमचे कुंभारकर साहेब आले, यशितबाई आपले घरचेच आहेत, महेशराव आले, रमेश भाऊ आले, या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि